कचऱ्यातून खत, प्लास्टिकचा पुनर्वापर आणि काचेचाही पुनर्वापर हे खरंच शक्य आहे का? औसा शहरात सुरू झालेल्या बायो मायनिंग प्रकल्पात नेमकं काय घडतंय हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी सध्या औसा नगरपालिकेच्या कचरा डेपोमध्ये आहे. अनेक वर्षापासून साचलेल्या कचऱ्यावर अत्याधुनिक बायोमायनिंग यंत्राच्या सहाय्याने प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रभारी नगराध्यक्ष अफसर शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रक्रियेत कचऱ्यातील प्लास्टिक, काच, दगड, माती आणि सेंद्रिय घटक वेगळे केले जात आहेत. सेंद्रिय भागापासून तयार होणारे खत शेतीसाठी वापरता येणार असून ते शेतकऱ्यांना कमी दरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. प्लास्टिक पुनर्वापरासाठी पाठवले जाते. त्यापासून प्लास्टिकचे ग्रॅन्युल्स, पाईप, टाइल्स, रस्ते बांधकामासाठी साहित्य आणि इतर अनेक वस्तू तयार होऊ शकतात. काच वितळवून पुन्हा नवीन काचेच्या बाटल्या, काचेची भांडी आणि इतर काचेची उत्पादने तयार केली जाऊ शकतात. अफसर शेख यांच्या मते यामुळे कचऱ्याचे ढीग कमी होतील, दुर्गंधी कमी होईल, परिसर अधिक स्वच्छ होईल आणि पर्यावरणालाही मोठा फायदा होईल. अशा प्रकारचे दीर्घकालीन नियोजन आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी शहराच्या विकासासाठी महत्वाची ठरते. औसा शहरासाठी हा उपक्रम भविष्यात स्वच्छता, पर्यावरण आणि शेती या तिन्ही क्षेत्रांसाठी फायदेशीर ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.